ऑपरेशन सिंदूरवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये पॉलिटिकल वॉर सुरू झालं। भाजपने राहुल गांधींची तुलना थेट पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हसीम मुनीर यांच्याशी केली आहे। राहुल गांधींना निशाने पाकिस्तान खिताब मिळावा असा टोला सुद्धा भाजपने लगावला आणि यावरून आता राजकारण रंगलंय। त्याबाबतचा हा रिपोर्ट बघूया। राहुल गांधींच्या तोंडी पाकची भाषा, भाजपाचा निशाणा। राहुल गांधींना मिळणार निशाने पाकिस्तान। भाजपा काँग्रेसमध्ये रंगलं पॉलिटिकल वॉर। भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध थांबलंय, मात्र भाजपा आणि काँग्रेसमधील घनघोर राजकीय युद्ध थांबायचं नावच घेत नाहीये। आधी राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना टार्गेट केलं। जयशंकर यांनी पाकिस्तानला सावध केल्यानं हाफिज सईद वाचला असा आरोप राहुल गांधींनी केलाय। तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने राहुल गांधींवर जोरदार पलटवार केलाय। राहुल गांधी आणि पाकिस्तानी लष्कर प्रमुख हसीम मुनीर यांचा एकत्रित फोटो पोस्ट करून भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर तोफ डागली आहे। राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत यात आश्चर्य नाही। त्यांनी पंतप्रधान मोदींचे ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिनंदन केलं नाही, त्याऐवजी भारताची किती विमानं पडली असा प्रश्न ते वारंवार विचारत आहेत। कुतूहलाची गोष्ट म्हणजे संघर्षादरम्यान पाकिस्तानची किती विमानं पाडली, भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी तळावरील किती विमानं नष्ट झाली याची चौकशीही त्यांनी केली नाही। राहुल गांधींचं पुढं काय? निशाने पाकिस्तान किताब मिळणार असं ट्विट मालवीय यांनी केलंय। राहुल गांधी हे नव्या युगातले मीर जाफर आहेत का असा सवाल करणारं कार्टूनही मालवीय यांनी ट्विट केलंय। आसाम सरकारमधील मंत्री अशोक सिंघल यांच्यापासून ते अनेक भाजपा नेत्यांनी हे चित्र लावून राहुल गांधी यांच्या पाकिस्तान धार्जिणा भूमिकेवर टीकास्त्र सोडलंय। आज राहुल गांधी आप और आपके नेता पाकिस्तान के पोस्टर बॉय बने हुए हैं। आपका एक एक प्रेस कॉन्फ्रेंस आज तमाम पाकिस्तान में हिट हो रहा है। यू आर द हीरो ऑफ पाकिस्तान राहुल गांधी। आप पाकिस्तान को ऑक्सीजन देने का काम करते हैं और शायद इसीलिए इसमें कोई संदेह नहीं है कि हाफिज सईद जो कुख्यात आतंकवादी है, उसने एक बार एक इंटरव्यू में कहा था कि कांग्रेस एक अच्छी पार्टी है। हाफिज को राहुल पसंद है। दरम्यान राहुल गांधींवरील भाजपच्या टीकेला काँग्रेस नेते पवन खेरा यांनी प्रत्युत्तर दिलंय। निशाने पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे एकमेव राजकारणी म्हणजे मोरारजी देसाई। ते भाजपाशी संबंधित होते असं सांगतानाच नवाज शरीफांकडे बिर्याणी खायला गेलेल्यांना निशाने पाकिस्तान पुरस्कार मिळू शकतो असा टोला खेरा यांनी लगावलाय। निशाने पाकिस्तान की तो इन्हीं के नेता मोरारजी देसाई थे, उनको मिला, और तो किसी को इस देश में निशाने पाकिस्तान किसी नेता को नहीं मिला। 1976 से लेकर 1979 तक 79 तक उनको निशाने पाकिस्तान क्यों मिला? क्योंकि उन्होंने जनरल जियाउल हक को रॉ की तमाम गोपनीय सूचनाएं लीक कर दी थी, और ये इतिहास में दर्ज है, कोई व्हाट्सएप यूनिवर्सिटी की बातें नहीं है। ये निशाने पाकिस्तान एक और आदमी को मिलना चाहिए जो बिना बुलाए बिरयानी खाने चले गए मियां नवाज शरीफ के यहाँ, उनको भी मिलना चाहिए। हो सकता है मिल जाए, हमें तो लगता है मिलेगा। दहशतवाद विरोधातील ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमामागची कहाणी समजून सांगण्यासाठी मोदी सरकारने 7 खासदारांच्या नेतृत्वाखाली 7 शिष्टमंडळ विदेशात पाठवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे काँग्रेसने सुचवलेली खासदारांची नावं वगळून शशी थरूर यांना स्थान देण्यात आल्यानं वादाला तोंड फुटलंय। त्यात आता राहुल गांधी विरुद्ध जयशंकर आणि काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष पेटलाय। सत्ताधारी आणि विरोधकांमधलं हे राजकीय वॉर कधी थांबणार याची प्रतीक्षा आता देशातल्या जनतेला आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।